नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नावतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव. इंदुमतीची ताकद ओळख सुलेखा. तिच्या शक्तीसमोर बाकी सगळे जण दुबळेत. आदिदादा ऑफिस मधनं कधी निघाला होता? उशीर झाला होता का त्याला? इनफॅक्ट तो लवकर निघाला होता ऑफिस मधून. जर तुला तुझा आधी हवा असेल तर आधी तिला शोध जिला मी शोधतोय. पण भविष्याचं भाकीत तुमचं वर्तमानच काय? भूतकाळ सुद्धा वर्तवू शकत नाही मिस्टर शास्त्री. सात दिवस फोन लावतोय उचलत नाहीये बघ. या अभिमानच्या पावलावर पाऊल ठेवून हा विक्रांत सुद्धा तसाच वागायला लागलाय. मला शांतपणे जगू द्यायचं नाही असं दोघांनी मिळून कॉन्ट्रॅक्ट केलेलं दिसतंय. साहेब तुम्ही जास्त विचार करू नका, शांत झोपा असं डॉक्टरने सांगितलंय तुम्हाला. ठीक आहे, त्या डॉक्टरच्या पोराला उचलून आणू आणि मग डॉक्टरला सांगू शांतपणे झोपा, विचार करू नका. अभिमानच्या डॉक्टरचं नाव काय रे? त्या डॉक्टर विराज सामंत. डॉक्टर विराज सामंत. डॉक्टर विराज सामंत. हो हो हो. मला वाटतं त्या विराज सामंतला विक्रांत बद्दल नक्की काहीतरी माहिती असणार. काय कमाल आहे बघ. प्रत्येक वेळेला हा डॉक्टरच मदतीला धावून आलाय, त्याचीच आठवण झाली. काय नातं आहे त्याचं आणि आपलं कोणास. एक काम कर, गाडी काढ, मला त्याला आत्ता भेटायचंय. साहेब रात्रीचे 12 वाजले आहेत, अशा वेळी तुम्ही त्यांना डिस्टर्ब करणार म्हणजे रात्रभर मी डिस्टर्ब राहू? घाबरू नको रे, आपण त्याच्या घरी जाऊ, त्याला झोपेतून उठवू, शांतपणे त्याच्याशी बोलू, मग त्याला अंगाई गीत गाऊन झोपवू आणि आपले घरी परत येऊ. एक लक्षात ठेव, आपल्या मनात जी गोष्ट आलेली असते ना ती तात्काळ अंमलात आणायची असते. एकदा वेळ निघून गेली की ती तशीच राहून जाते मनात, कधीच पूर्ण होत नाही. आत्ता गाडी काढ, मी आलोच. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानोबा माऊली. काय करायचं ठरवलंय? काहीच सुचत नाहीये. काही कळतच नाहीये का? आई बाबा शुभ्रा यांची अवस्था बघवतच नाहीये. संशय आला म्हणून यशवंतरावांच्याकडे पण जाऊन आलो, पण त्यांनाही काही माहित नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे. काहीच सुचत नाहीये का? अरे हो, पोलीस स्टेशन मधून फोन आला होता.
कशासाठी? पासपोर्ट संदर्भात. आणि तुमच्या केनियाच्या मित्राच्या वडिलांचाही फोन आला होता. तुम्हाला उद्या मीटिंगसाठी बोलवलंय. उद्या फायनल मीटिंग आहे म्हणाले. नका इतका विचार करू. चला 2 घास खाऊन घ्या. सकाळी आदिनाथ विषयी कळल्यापासून नुसते फिरताय. चला मी पानं वाढते. बस सर, थोडं बोलायचंय तुझ्याशी. राधा, मला असं म्हणायचंय की आदिनाथ सापडत नाहीये. घरातले सगळे जण अडचणीत आहेत. आणि अशा परिस्थितीत सगळ्यांना सोडून जाणं मला योग्य वाटत नाही. हेच म्हणायचंय ना. तुम्हाला काय वाटलं? तुम्ही हे मला सांगायची गरज लागेल? मी बाबांना फोन केला होता. आई बाबा खूप टेन्शनमध्ये आहेत. मी त्यांना ऑलरेडी सांगून सुद्धा टाकलं, हे कुठेही जाणार नाही. आता घरातल्या सगळ्यांना संकटात टाकून जर माझा भाग्योदय होणार असेल ना, तर नकोय मला माझा भाग्योदय. पण तुला मला आणि प्रथमेशला काय वाटेल असा जर विचार करत असाल तर आम्हाला दोघांना तुमचा फक्त अभिमान वाटेल. आता तरी 2 घास खाऊन घेणार आहात का? प्रथमेशला भूक लागली आहे. बाबांसाठी थांबलाय जेवायचा. पटकन या, मी ताटं वाढते. येस मिस्टर सरंजामे. माफ करा डॉक्टर साहेब, मी तुम्हाला इतक्या रात्री त्रास दिला. तुमचं काय चाललं होतं का? त्याशिवाय मला झोप येत नाही मिस्टर सरंजामे. माझी सुद्धा झोप उडली ना डॉक्टर, म्हणून तर आलोय. हातात शस्त्र असून साखळ दंडानं करकचून बांधल्यासारखं झालंय. अभिमानला भेटलेलो नाही. विक्रांत गायब झालाय. कुठे गेलाय कळत नाही. म्हणजे विक्रांत गायब आहे म्हणजे ही गोष्ट मला तुमच्याकडूनच कळते मिस्टर सरंजामे. काय झालंय? सांगा. मी काय मदत करू तुमची? तुमचं आणि माझं गेल्या जन्मीचं काय नातं आहे कोणास ठाऊक. मी जेव्हा जेव्हा तुमच्याकडे मदत मागायला आलो तेव्हा तेव्हा तुम्ही मला खूप मदत केली. आजही मी हात जोडून फक्त एकच विचारायला आलोय की विक्रांतच्या जीवाचं काही बरं वाईट तर झालं नसेल ना? हे मी कसं सांगणार मिस्टर सरंजामे? हो, असं काय करताय डॉक्टर साहेब? एवढे मोठे डॉक्टर तुम्ही. माणसाच्या जीवनाच्या पलीकडचा सुद्धा तुमचा अभ्यास आहे. मानवी जीवनाच्या गतजन्माचा तुम्हाला, मी काय म्हणतो, आपल्याला गतजन्माचा वगैरे अभ्यास नको. याच जन्मी विक्रांतला काय झालं नाही ना? एक मिनिट मिस्टर सरंजामे, तुमचा गैरसमज होतोय. मी एक सायकायट्रिस्ट आहे, मॅजिशियन नाही. आणि ब्लॅक मॅजिशियन तर त्याहूनही नाही.
एक मिनिट डॉक्टर साहेब, नाराज नका हो. काय करणार आता, हे असं अवस्था होऊन बसली. म्हणजे थोडक्यात मी मैताचं सामान घ्यायला केमिस्ट कडे आलो, एवढंच ना. काय करू, आंधळा हत्ती सैरा वैरा पळायला लागतो ना, तसं झालंय. एक मिनिट मिस्टर सरंजामे, एका बाबतीत मी तुमची मदत करू शकतो असं मला वाटतं. काय? विक्रांत जेव्हा शेवटचा माझ्याकडे आला होता तेव्हा तो एक वाक्य म्हणाला होता जे माझ्या लक्षात आहे. मिस्टर अँड मिसेस शास्त्रींमध्ये मतभेदाचं कारण काय आहे आणि ती व्यक्ती कोण आहे हे मला माहिती आहे, असंच काहीतरी तो म्हणाला होता. मिस्टर शास्त्री म्हणजे? मिस्टर आदिनाथ शास्त्री. काय कारण काय होतं मतभेदाचं? ते न सांगताच तो निघून गेला मिस्टर सरंजामे. मला कसं कळणार ते कारण? हां, पण मला भेटण्याआधी तो आदिनाथ शास्त्रींना भेटला असण्याची शक्यता आहे. म्हणजे तो किंवा ती? काही म्हणालात तुम्ही? नाही, काय नाही. एका वाक्यात तुम्ही मला बरंच काही सांगून गेला डॉक्टर. ठीक आहे, तुम्ही चालू द्या तुमचं, येतो मी. मिस्टर सरंजामे, एक मिनिट. आज ह्यावेळी मी तुम्हाला भेटलो. पुन्हा जर का तुम्ही या सुमारास आलात तर मी खाली येईनच असं नाही. गुड नाईट. टेक केअर मिस्टर सरंजामे. आलो 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 आलो. हॅलो, कोण बोलतंय? हॅलो विष्णू काका, शुभ्रा बोलते. शुभ्रा, बोल बेटा, कशी आहेस तू? मी ठीक आहे. विष्णू काका, आदिनाथ वाड्यावर आलेत का? आधी? आणि इथे वाड्यावर? नाही ग, का ग, येणार होता का? माहित नाही. शुभ्रा, काय झालं बेटा? अहो, आदिनाथ कालपासून घरी आले नाहीयेत. मनात नको नको ते विचार येत आहे तो माझ्या. मी म्हटलं वाड्यावर आलेत का, फोन करून पाहावं. शुभ्रा, शुभ्रा, रडू नकोस. ऐक, माझं ऐक, आधी रडू नकोस, शांत हो बघू. आणि काळजी करू नकोस बरं. आदिनाथ येईल घरी. अगं, कुठल्या तरी कामात अडकला असेल ना तो. आणि बघ, तो रागावून जाणाऱ्यातला नाहीये, मी ओळखतो त्याला. हां, तू आधी रडू नकोस, शांत हो. हां, येईल तो घरी. शुभ्रा, मला एक सांग, घरात काय वादावादी झाली होती का ग? नाही. नाही ना, मग कशाला काळजी करतेस एवढी? हां, येईल तो, येईल. मालक आणि सगळे बरे आहेत ना घरातले? हां, मी विचारलं म्हणून सांगा सगळ्यांना. बरं, ठेवू? बरं. हॅलो, कोण बोलतंय? कोण? मी टी 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 करते.
इसन्या या कुत्र्याचं शेपूट सरळ करायला पाहिजे. नमस्कार. कोण तुम्ही? चंद्रकांत शास्त्री. बोला. माझा भाऊ आदिनाथ शास्त्री बेपत्ता आहे. त्याची तक्रार नोंदवायला आलोय. बेपत्ता लोकांच्या तक्रारी तिकडे बाहेरच्या टेबलावर द्यायच्या. एक मिनिट. काय नाव म्हणाले? चंद्रकांत शास्त्री. तुमचं नाव हो, जे बेपत्ता झालेत त्यांचं. आदिनाथ शास्त्री. आदिनाथ शास्त्री? आदिनाथ मधुसूदन शास्त्री का? हो. मायले काय योग आहे. आज मला त्यांनाच भेटायचं होतं. काय चाललंय राव. एक शिक्षा होणार म्हणून बेपत्ता, दुसरा चौकशी होणार म्हणून बेपत्ता. काय म्हणायचं तुम्हाला? तुम्ही कुठल्याही गोष्टीचा संदर्भ कुठेही लावताय असं वाटत नाही तुम्हाला? हे बघा, पोलीस म्हणलं की संशय येणार. आम्हाला प्रश्न नाही पडत. आणि तुम्हाला माहिती आहे का नाही मला माहिती नाही, तरी पण सांगतो. ज्या दिवशी विक्रांत भोसले सस्पेंड झाला त्याच्या आदल्याच दिवशी शेवटची भेट आदिनाथ शास्त्रीची झाली होती. आदिनाथ शास्त्री म्हणजे तेच ना, सुलेखा राऊतची लग्न ठरलं होते ते. त्या बेपत्ता असल्याची बी केस आमच्याकडे चालू आहे, ज्यात आदिनाथ शास्त्री प्रमुख साक्षीदार आहेत. समजले का मला काय म्हणायचंय ते? अरे 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 इष्णू बाळा, किती काम करतो रे बाबा. दिने म्हणलं ते खरे, तू काम करून दमतोस. व्हायचा आराम कर, आराम कर. करतो. इष्णू, हा, ते फोन कोणाचा होता? तुम्हाला काय करायचं तो 1760 चौकशा? मला पंतप्रधानांचा फोन आला होता पाठिंब्यासाठी. तुमचं काय म्हणणं आहे? काय सांगतोयस? पंतप्रधानाचा तुला फोन? वा 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 वा. इष्ण्या, मला तुझा अभिमान वाटतो बघ. एवढ्या माणसाचा तुला फोन आला. चल तू त्याला पाठिंबा दे. शेवटाला तो बरबाद होईल ही गोष्ट वेगळी. बरं बस करी जाऊ दे. ते फोन कोणाचा होता? आता सांगितलं ना, पंतप्रधानांचा फोन होता म्हणून. असं तू त्याला सांगत होतास माझा पाठिंबा आहे, घाबरू नका, अजिबात काळजी करू नका. वे काळजी करू नका म्हणजे तुम्ही चोरून ऐकलत? काय स्नेहा, अरे मी चोरून कशाला ऐकू? मग माझ्या कानात आकाशवाणी झाली आणि देवानं मला सांगितलं काय? इष्णूला विचार. आता देवाचं म्हणणं मी टाळू का? तुम्ही टाळू नका. सांग कोणाचा फोन होता? आता चोरून ऐकलात ना सगळं, मग मला कशाला विचारताय? अरे तुझ्या तोंडनं ऐकण्यात गोडी वाटते. आता माझं डोकं खाऊ नका. मालक मुंबईला गेल्यापासून मी तुम्हाला कसा सहन करतोय ते माझं मला माहित. माझं लय राग येत असेल नाही, मी लय छळतो तुला. आता फोन कोणाचा होता हे मुकाट सांग, नाहीतर आणखी छळणार बघा इष्ण्या. आता जर हा प्रश्न पुन्हा विचारलात ना तर मी सरळ पोलीस स्टेशनला जाईन आणि तिथे पोलिसांना सांगेन हा म्हातारा माझा बौद्धिक छळ करतो, याला 15 दिवस लॉकअप मध्ये टाका. असं पोलिसांना सांगणार? आणि माझं तोंड काही शिवलेलं आहे का? मी बी सांगन की हो पोलीस मामा, हे इष्ण्या माझ्या खुनाचा कट रचतोय.
अरे देवा, काय करू मी तुमचं, काय करू? काही करू नको, फोन कोणाचा होतो तेवढं सांग. हरलो मी तुमच्या समोर. मुंबईवरून शुभ्राचा फोन होता. आधी कुठेतरी बेपत्ता झालाय, त्याची चौकशी करण्यासाठी. झालं समाधान? काय बोलतो, आधी बेपत्ता झाला. ओ, आधी बेपत्ता झाला? अरे एवढं गोर गोमट पोरग कुठं बेपत्ता झाला? काही बरं वाईट झालं नसल ना त्याच? ओ, तुमच्या जिभेला काही हाडबीड आहे की नाही? काय जीभ उलटी आहे तुमची? अरे त्या शास्त्री कुटुंबावर आधीच संकटावर संकट येत आहे. या शास्त्री कुटुंबाच्या नशिबात काय लिहून ठेवलंय देवाच ठाऊक. देवा देवा, काय करू? हे येड्या, हे देवानं नाही, माझ्या इंद्यानं लिहलंय. वा इंदे वा. आणखी एका शास्त्राला संपवलंच वाटतं.